नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आज आम्ही तुम्हाला घेऊन आलेलो आहोत आमच्या वसईच्या कॅथेड्रलमध्ये, म्हणजेच पापडी चर्चमध्ये, ज्याचं नाव आहे अवर लेडी ऑफ ग्रेस. तर आज आम्ही इकडे काय आलेलो आहोत, मी सर्वांनीच कदाचित ही बातमी वाचलेली असेल, त्याबद्दल ऐकलं असेल. युनेस्कोतर्फे एखादी वास्तूच्या नूतनीकरणासाठी एक अवॉर्ड दिला जातो, अवॉर्ड ऑफ मेरिट. यंदाचा म्हणजे 2025चा अवॉर्ड आपल्या वसईतील पापडीच्या कॅथेड्रलला मिळालेला आहे. म्हणजे त्यांनी ज्या पद्धतीनं ह्या जुन्या वास्तूचं रिस्टोरेशन केलं, नूतनीकरण केलं, ते वाखाणण्याजोगं होतं. त्यामुळे जगभरातून या वास्तूची निवड झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर ही वास्तू आहे. चुनखडक वापरून त्यापासून ही वास्तू उभारलेली आहे आणि त्याचं रिस्टोरेशनमध्ये हा चुनखडकच वापरला गेला. जवळपास एक वर्षभराचं काम सुरू होतं. 4.5 ते पावणे 5 करोड रुपये हा खर्च या नूतनीकरणासाठी आलेला आहे आणि हा सर्व खर्च लोकवर्गणीतून आलेला आहे. अनिशा, तू बाजूचा परिसर दाखवशील? आपण आतमध्ये जाऊया मंडळी, पण बाजूचा परिसर बघा. इकडे दफनभूमी आहे, समोर एक छान सुबक स्पेस तुम्हाला दिसते. आम्ही ज्या गेटमधून आलो तो गेट देखील किती सुंदर आहे बघा. छान कमान आहे. इकडे एक तुम्हाला क्रॉस दिसतोय. इकडे डोंगर माऊली असं म्हटलं जातं, डोंगर माऊली आहे तिकडे. आणि इकडे एक भव्य मरिया मातेचा पुतळा आहे. हा बघा, खूपच उंच आणि सुंदर असा हा पुतळा आहे. अनिशा, याची कलाकुसर म्हणजे कोरिंथियन पिलर्स इकडे तुम्हाला दिसत आहेत. 1 2 3 4 ठिकाणी प्रत्येकी 3 असे कोरिंथियन पिलर्स आहेत. 3 दरवाजे आहेत. हा मुख्य मोठा दरवाजा आता बंद आहे, पण आपण आतमध्ये जाऊया. इकडे एक तुम्हाला बेल टावर छोटासा दिसतोय. इकडे घंटा, जुनी घंटा आहे तिकडे. आणि या बाजूने आल्यास आपल्याला आत प्रवेश करता येईल. त्या अगोदर अनिशा, हे बघ, हे कोरिंथियन पिलर्स. आपण वसई किल्ल्यात गेलो तर वसई किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये, बाले किल्ल्याच्या प्रवेशद्वारामध्ये जे कोरिंथियन पिलर्स ढासळलेले आहेत ते अशा पद्धतीने होते. हे अजूनही इकडे ही पोर्तुगीज बांधणी आहे. पोर्तुगीजांच्या काळात बांधलेलं आहे हे, 16व्या शतकामध्ये. सुनील, साधारण किती वर्ष झाली असेल या चर्चला? 450 वर्षापेक्षा जास्त झालेली आहेत. मंडळी, माफ करा, गॉगल वापरतोय आता मी, काढतो, कारण खूपच प्रचंड ऊन आहे. त्यामुळे त्या प्रांगणामध्ये आम्हाला गॉगल घालावं लागलं. आणि आणि मला देखील इकडे ओळीनं काही पुतळे मांडलेले आहेत. लूड्स माऊली असं लिहिलेलं आहे. बाळ येशू, सुपा माता आणि दुःखी माता असे हे पुतळे इकडे आहेत. आता आपण, आणि हे तुम्हाला माहिती आहे का, हे आहे पाप निवेदन. म्हणजे ख्रिस्ती धर्मामध्ये तुम्ही पाप निवेदन करू शकता. म्हणजे तुम्ही काही पाप केली असतील, एखादा कन्फेशन, एखादा सण यायच्या अगोदर आपण पाप निवेदन करून घेतो. म्हणजे जसं आपल्या हिंदू धर्मामध्ये आहे की आपण गंगेत जाऊन स्नान करतो आणि आपली पापं धुतली जातात, त्याप्रमाणेच तुम्ही इकडे येता, आपल्या पापांची उजळणी करता. आणि या बाजूने इकडनं मला वाटतं भाविक असतात, कारण इकडे एक गादी आहे. असे गुडघे टेकून ते फादरांशी बोलतात आणि फादरांसोबत ते पाप निवेदन करतात. आणि आपण त्यांच्या पापांची फादरांमार्फत देव त्यांना क्षमा करतो असं मानलं जातं इकडे. पण ते थोडक्यात चांगलं पण आहे की मनातलं सगळं सांगून टाकतात. म्हणजे हे थोडक्यात ना समुपदेशनाचा हा प्रकार झाला. म्हणजे तुमच्या मनात जे काही दडलेलं असतं आणि त्यामुळे आपलं मन आपल्याला खात असतं, पण ते एकदा कोणासमोर तुम्ही मोकळं केलं की तुम्हाला बरं वाटतं. तोच हे प्रकार बरोबर बोलले सनीशात. आणि इकडे पवित्र पाणी आहे. ह्याला पवित्र पाणी म्हणतात. ह्याला आशीर्वाद दिलेलं पाणी आहे. तुम्ही चर्चमध्ये प्रवेश करताना किंवा चर्चमधून बाहेर येताना ते थोडंसं पाणी आपल्या बोटांना लावता आणि पवित्र क्रूसाची खूण असं त्याला म्हणतात. बापाचे, पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन, अशी ती पवित्र क्रूसाची खूण केली जाते ह्या पवित्र पाण्याने. आता आपण आत जाऊया आणि आतमध्ये चर्चची रचना कशी आहे, ह्या चर्चला का बरे पुरस्कार मिळाला, नक्की त्याची खासियत काय आहे, कशा पद्धतीने ह्याचं नूतनीकरण केलेलं आहे, काय कलाकुसर इकडे दडलेली आहे, ते आपण सर्व पाहणार आहोत. आणि आता इकडे चर्चचे जे मेरणी आहे ते आपल्याला त्याबाबत मदत करणार आहे. चला या मंडळी, आता आपण मुख्य चर्चमध्ये आहोत. मी हळू बोलतोय कारण इकडे शांतता राखली पाहिजे असं मला वाटतं. तुम्ही गुदर्भ बघू शकता. इकडे हे जे पाक आहे आणि जेव्हा आपण गुडघे टेकतो प्रार्थना करताना, त्यासाठी ही कुशन तुम्हाला इकडे दिसते. ही जुन्या पद्धतीची बांधणी आहे आणि छान पद्धतीने त्यांनी इकडे ठेवलेली आहे. हे जे तुम्ही बघताय ह्याला म्हणतात पुलपिट. पुलपिट म्हणजे
त्याच्या मागणे एक दरवाजा असतो आणि धर्मगुरू जेव्हा मिस्सा करतात आणि त्या मिस्सा दरम्यान जेव्हा आम्ही म्हणतो स्थानिक भाषेमध्ये शर्माव म्हणजेच sermon म्हणजेच प्रवचन देण्यासाठी इकडे येतात आणि इकडे उभे राहून ते लोकांशी संवाद साधतात, त्यांना प्रवचन देतात. आज मागून एक दरवाजा आहे आणि तो तिकडे त्यांना वर जाण्यासाठी मदत करतो. वसई किल्ल्यामध्ये देखील असंच पुलपिटचे अवशेष आहेत आणि वसईमध्ये जी पोर्तुगीजकालीन चर्चेस आहेत म्हणजे जे चर्चला आम्ही जातो नंदाघाट, तिकडे देखील असं पुलपिट आहे, बऱ्याच ठिकाणी असं पुलपिट आहे. आणि हे रिस्टोरेशन किती सुंदर पद्धतीने केलेलं आहे बघा. आणि वरती बघशील तर सिलिंग जे आहे ते लाकडी सिलिंग तसंच ठेवलेलं आहे. ते मोठे लाकडाचे खांब ते देखील बघा किती सुंदर आहेत. या आता आपण मुख्य वेदीकडे जाऊया. पण त्याच्या अगोदर इकडे तुम्ही बघा तर हे चित्र जे रंगवलेलं आहे त्याचे रंग आणि ती कला किती छान आहे बघा. ही मुख्य वेदी आहे आणि बघा काय सुंदर पद्धतीने त्याचं रिस्टोरेशन केलेलं आहे. आणि इकडे देखील अनिशा वरती बघशील तू हां ते सीलिंग इंटरलॉकिंग पद्धतीनेच हे केलेलं असावं. जे वसई किल्ल्यामध्ये आपण जे जुने अवशेष बघतो तसंच आहे हे. वा, हे चर्च देखील त्याच काळात बांधलेलं त्याच आहे. काळातला आहे. ह्या चर्च म्हणजे ह्या पॅरिसची स्थापना आपण 1565 वगैरे त्यासारखी झाली होती. त्यानंतर इकडे एक चर्च बांधण्यात आलं होतं. हे नंतर पुनर्बांधणी झालेलं चर्च आहे ज्याचं आता नूतनीकरण झालेलं आहे. आणि हे इकडे 2 देवदूत बघतेच का तिकडे मागून दाखव. हां, त्या बाजूने एक आहे आणि इकडे एक आहे. म्हणजे तू मागून आलीस इकडे आलीस तर त्यांचा चेहरा तुला दिसेल. हां. हे बघ. इकडे वरती बघ काय आहे कॉपी 18-101 DNSG काय त्याचा अर्थ आहे माहिती नाही. 1810 TVIS 1810 असं लिहितो साल आपल्याला दिसतं. अनिशा इकडे मागे बघ. इकडे कॉय मंडळीसाठी म्हणजे गायन जे करतात त्यांच्यासाठी इकडे जागा केलेली आहे. हे सुंदर. पुलपिट पीक किती सुंदर आहे ना. पुलपिट जबरदस्त आहे. त्याची रंगसंगती आणि त्याचं रिस्टोरेशन खूपच सुंदर पद्धतीने केलेलं आहे. छोटी देवदूत तुम्हाला तिकडे दिसत आहेत 1, 2, 3, 4 आणि तिकडे ज्या रिकाम्या खोबणी दिसत आहेत कदाचित त्यामध्ये त्यावेळेला काही मूर्त्या असाव्यात कदाचित. म्हणजे हे चर्च अवर लेडी ऑफ ग्रेस यांना समर्पित आहे. म्हणजेच मध्येची मूर्ती तुम्ही बघताय मरिया मातेची ती अवर लेडी ऑफ ग्रेस आहे. आणि हे वसई धर्मप्रांताचं कथिड्रल आहे. कथिड्रल म्हणजे काय तर एखाद्या धर्मप्रांताचे आता मुंबई धर्मप्रांत आहे, वसई धर्मप्रांत आहे, त्या धर्मप्रांताचे बिशप ज्या पॅरिसमध्ये राहतात त्या पॅरिसला त्या चर्चला कथिड्रलचा दर्जा मिळतो. तर हे कथिड्रल चर्च आहे. तिकडे आपण आता उभे आहोत. अनिशा तू जवळ जाऊन जी कलाकुसर दाखवलीस झूम कर आणि बघ. ही मुख्य वेदी आहे आणि त्याची कलाकुसर आणि रिस्टोरेशन काय सुंदर पद्धतीने केलेलं आहे. वरती आपल्याला 4 देवदूत दिसतात आणि मध्ये पवित्र आत्मा म्हणजे एखाद्या कबुतराप्रमाणे तुम्हाला जे पक्षी दिसते त्याला पवित्र आत्मा असं म्हणतात. आणि मधोमध अवर लेडी ऑफ ग्रेस येशू ख्रिस्तासोबत आहे. ही आहे मुख्य वेदी आणि हिच्या बाजूला उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला ह्या उपवेद्या आहेत. त्या बघा ह्या देखील खूपच सुंदर पद्धतीने त्याचं रिस्टोरेशन झालेलं आहे. ही सेंट जोसेफची मूर्ती आहे आणि त्यांच्यासोबत येशू ख्रिस्त आहेत. बाळ येशू आहे. इकडे देखील खूपच छान कलाकुसर आहे. आणि त्या बाजूला तुम्हाला येशू ख्रिस्ताचा एक पुतळा दिसतो. इथे देखील त्याच पद्धतीने कलाकुसर केलेली आहे. समोर तुम्हाला इकडे येशू ख्रिस्त आता दिसत आहेत कारण आता सध्या उपवास काळ सुरू आहे, लेंट सीझन. त्यामुळे चर्चमध्ये जे कार्यक्रम असतात, जी प्रार्थनाविधी असतात शनिवार रविवार वगैरे, त्यावेळेला हे पुतळे आपल्याला वसईभर दिसतात. आणि मग ह्या पुतळ्यांच्या माध्यमातून येशू ख्रिस्ताच्या जीवनाची कथा सांगितली जाते आणि त्याचं शेवटचं जे दुःख सहन वगैरे जे आहे, त्यांना पकडल्यानंतर त्यांना कसं मारलं गेलं, क्रुसावर कसं खेळलं आणि त्यानंतर ते कसे पुनरुत्थित झाले त्याबद्दल सर्व माहिती अशा पुतळ्यांच्या माध्यमातून दिली जाते.
इथे या बाजूला तुम्हाला एक हॉल म्हणजे एक्सटेन्शन दिसते, कारण लोकांची आता लोकसंख्या वाढल्यामुळे आता तिकडे बसण्यासाठी सुविधा केलेली आहे. या बाजूला देखील छान एक एक्सटेन्शन आहे. बाजूला कसं छान एका लाईनमध्ये, म्हणजे किती मोठं पॅरिश आहे. हां, मला वाटतं 5-6 हजार लोकसंख्या इकडे असावी, जास्त असावी. मंडळी, ही जी खुर्ची तुम्ही पाहताय ही इतर खुर्च्यांपेक्षा उंच आहे, मोठी आहे. ती फक्त बिशपांसाठी आहे. जेव्हा बिशप इकडे येतात मिस्ताबली अर्पण करण्यासाठी, तेव्हा ते या खुर्चीवर बसतात. त्याची देखील कलाकुसर किती छान आहे बघा. मंडळी, या कॅथेड्रलमध्ये मदर तेरेसा आणि पोप जॉन पॉल दुसरे यांचे फर्स्ट रेलिक्स म्हणजे त्यांचे अवशेष, त्यांचे कपड्याचा एखादा तुकडा आणि केस इकडे आहेत बघा. हे कॅथेड्रलमध्ये आहे. ज्याप्रमाणे बुद्ध स्तूप गौतम बुद्धांच्या अवशेषावरती उभारलेलं असतं, त्याप्रमाणेच हे अवशेष इकडे आहेत. इकडे अनिशा हे बघशील तर ही भिंतीतली कपाट आहेत, त्या काळातली आहेत, जुनी आहेत. इकडे जे विधीसाठी जे काही सामान असतं ते इकडे ठेवलं जातं. खूपच सुंदर आहे आणि भिंतीतली कपाट आहे. कॅथेड्रलच्या उजव्या बाजूचं जे प्रवेशद्वार आहे तिकडनं आत प्रवेश केल्यास तुम्हाला एक भव्य देवदूताचा पुतळा दिसतोय. देवदूतच असावा असं मला वाटतं. जाणकार त्याबाबत अधिक मार्गदर्शन करू शकतील. इकडे एक सुसर मगर सारखा एक प्राणी त्याने मारलेला आहे आणि इकडे काहीतरी कोणाचा तरी निवाडा होतोय. याबाबत माफ करा, मला कल्पना नाही आहे. या बाजूने देखील इकडे फातिमा माता तुम्हाला दिसते आणि मरियम मातेचे वेगवेगळे जे रूपं आहेत ती इकडे आहे. ही संत तेरेसा हा पुतळा आहे. हा पुतळा तुम्ही सर्वच मला वाटतं ओळखू शकाल. हा वेलंकनी मातेचा म्हणजे मद्रासला जी माऊली आहे, इकडे भाविक खूप मोठ्या प्रमाणात होतात, तो हा पुतळा आहे. ही पुन्हा एकदा फातिमा मातेची मूर्ती आहे आणि हे पापनिवेदनासाठीचं जे आहे ते. तर हे खूपच सुंदर असं चर्च आहे. वातावरण म्हणजे समोरच मुख्य रस्ता आहे, तरी देखील इकडे आवाज तसा कमी येतो अनिशा त्या मानाने, नाही का? आणि थंड वाटते, छान वाटते. तुम्ही वसईला आलात तर युनेस्कोने सन्मानित केलेलं हे कॅथेड्रल पाहायला विसरू नका. ते सर्वांना पाहण्यासाठी, प्रार्थना करण्यासाठी उघडं आहे.